प्रायव्हेट पार्ट्स आर प्रायव्हेट पार्ट्स. आपण कोणालाही ते दाखवायचं नाही आणि कोणीही तुमच्या परमिशन शिवाय त्या हिस्साला हात लावू शकत नाही. मग नंतर आला ए. ऑलवेज रिमेंबर दॅट नोबडी कॅन टच. कोणीही त्या हिस्साला हात लावू शकत नाही. देन आला एन. PAN. एन स्टँड फॉर नो. जर तुम्ही एकदा नो सांगितलं ना तर तुमच्या हा नो मध्ये खूप मोठी ताकद आहे. जर तुम्ही सांगितलं नो मला हात लावू नको, पण कोणी जर हात लावला तर तुम्ही डायरेक्ट पोलिसला इन्फॉर्म करू शकता. आणि त्याच्यासाठी एकदम सोपा नंबर आहे 1098. 1098 1098. लक्षात राहील 1098. 1098 हा नंबर जर तुम्ही डायल केला तर तुम्ही कुठेही असला तर पोलीस तुमच्या मदतीला धावून येऊ शकते. तुम्ही नो सांगितलं आणि कोणी तुम्हाला हात लावला तर मग तुम्ही ताबडतोब 1098 हा नंबर जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर डायल करायचा. हा झाला एन. मग त्याच्यानंतर आला टी. टी स्टँड फॉर देर इज ऑलवेज a secret. there is no secret for mother and father. म्हणजे की आपली कुठलीही गोष्ट चांगली असो की वाईट असो पण आई वडिलांना जरूर शेअर करायच्या. आज जर तुम्हाला कोणी हात लावला, काही गाली दिली, काही सांगितलं, काही वाईट सांगितलं तर ताबडतोब जाऊन घरी आई किंवा वडिलांना सांगायचं की आई आज ना मी इथे गेली होती ना तर तिथे तो माणूस मला बघत होता असा टकटक बघत होता आणि मग त्यांनी मला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चल माझ्याबरोबर गाडीमध्ये बस. तर मी सांगितलं नो मला जायचं नाहीये, मी तुम्हाला ओळखत नाही. तर असं कोणीही अनोळखी माणूस जर तुमच्या जवळ आला, चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सांगितलं की माझ्या बरोबर चला मी तुम्हाला मस्तपैकी चॉकलेट देईल, बिस्किट देईल. नो मीन्स नो. तर त्यांना सांगायचं नाही मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुमच्या बरोबर जाणार नाही. आणि मग शेवटी आला टी. पॅन मध्ये शेवटी आला एस. एस मीन्स से समथिंग सो वी कॅन डू समथिंग. म्हणजे हा गोष्टी अजिबात घाबरायचं नाही आणि ताबडतोब जाऊन आपल्या आई वडिलांना, टीचरना सांगायचंच. आलं लक्षात? तर समजा अशी काही परिस्थिती निर्माण झाली की एखादी अनोळखी माणूस आलेला आहे, तुम्हाला सांगतोय, तुम्हाला टच करतोय, तर मग जोरात ओरडायचं. आधी सांगा नो. मग त्याच्यात ती जागा आहे ना, ती जागा सोडून धावून जायचं. गो मीन्स पळून जायचं. गो मीन्स जाणं है ना. तर नो सांगा. नो म्हणजे नो बोला, तिथून पळून जा. नो गो. आणि मग त्याच्यानंतर टेल यानी की आई वडिलांना जाऊन, टीचरला जाऊन आपला ताबडतोब सांगायचं की इथे मी गेली होती, तिथे तो माणूस आला होता, मला त्यांनी चॉकलेट दिली. ताबडतोब तिथून पळून आणि कोणाला तरी सांगायचं नो गो टेल. आणि ये म्हणजे ओरडणं, जोरात ओरडायचं बचाव, हेल्प. मग ताबडतोब कोणीतरी तुमच्या जवळ येऊन काय रे बाळा काय झालं, मग सांगायचं बाबा काका हे बघा ना, हे मला चॉकलेट दाखवली, तो म्हणतो माझ्या बरोबर चल. तर अशा वेळेस आपली सावधगिरी आपल्याला खुदच स्वतः वापरायची असते. नो गो टेल. तर मी तुम्हाला काय सांगितलं आज की आपले शरीराचे जे हिस्से असतात ते प्रायव्हेट पार्ट असतात. कोणीही त्याला हात लावू शकत नाही तुमच्या परमिशन शिवाय. दुसरा मी सांगितलं तुम्हाला पॅन्ट्स रूल. तिसरा मी सांगितलं की तितली, कुत्ता किंवा कुठला हे जे काय करतात आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी ताबडतोब आवाज करता, ओरडता आणि मग त्या जागातून पळून जाता. नो गो टेल आणि येल म्हणजे ओरडणं, चिल्लाणं. हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही नो सांगितलं आणि त्याच्यानंतर पळून घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगायचं आणि मोबाईलमध्ये ताबडतोब तो नंबर तुम्ही डायल करू शकता. तर याच्यासाठी इंग्लिशची पोयम आहे. ती पोयम मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगते आणि मग त्याच्यानंतर त्याच्या मराठीमध्ये मी हे करणार आहे.